स्वामी समर्थ सगळ्यांना. मी पूजा शिंदे आपल्या मराठी हाऊस क्वीन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ट्रेंडिंगमध्ये चाललेलं स्वस्तिक बघणार आहोत. दिसायला जरी सोपं असलं तरी मेजरमेंटने केलं तर चारही कडा चारही बाजू आपल्याला सेम पद्धतीने करता येतात. आता माझ्याकडे एक ताटावरच्या रुमालाची एक ऑर्डर होती, म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावं आणि त्यांना स्वस्तिक त्याच्यामधोमध पाहिजे होतं, तर ते आपण कसं ड्रॉ करायचं ते बघूयात. आता आपलं ताट साधारण 11 ते 11.5 इंचाचं आहे आणि आपण रुमाल बनवताना अर्धा किंवा 1 इंच जास्तच घ्यायचं, कारण वस्तू असतात ताटामध्ये आणि ताटावरती झाकल्यावरती रुमाल प्लेन राहत नाही, वरच्या बाजूने म्हणजे थोडासा वर सरकला जातो, ताटावर प्रॉपर बसत नाही. तर साधारण 1 इंच आपल्याला जास्त मेजरमेंट घ्यायचं असतं. आता ताट तर आपल्याकडे 11 इंचाचं आहे आणि आपल्याला 12 ते 12.5 इंचाचं सर्कल करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याकडे एवढं मोठं सर्कल करण्यासाठी जर काही नसेल तर ही ट्रिक तुम्हाला उपयोग पडेल. तर ह्याचं मध्य काढायचं आहे आपल्याला. मध्य काढल्यानंतर आपल्याला टेप व्यवस्थित मध्यभागी ठेवायचा आणि या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने थोडं 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 गॅप ठेवून आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. पूर्ण सर्कलला टिक करून घेतल्यानंतर पुढे बघा, मी दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे. हलक्या हाताने ड्रॉ करा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित सर्कल बनवून झाला की या पद्धतीने आपल्याला तो करायचा आहे. हा आपला 12.5 इंचाचा गोल तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता स्वस्तिक ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर जिथं मध्य आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2-2 mm पॉईंट करून घ्यायचं आहे. 2-2 mm पॉईंट करून झाल्यानंतर तिथे आपल्याला साधारण 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्याच्या दुसऱ्या पॉईंटला आपल्याला 3 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. वरच्या बाजूला पण सेम करायचं आहे. जिथे 2.5 इंचाचं घेतलं आहे तिथं 3 इंचाचं घ्यायचं आहे आणि जिथं 3 इंचाचं घेतलं आहे तिथे 2.5 इंचाचं घ्यायचं आहे. आडवी लाईन आपल्याला सेम करायची आहे. ते दोन्ही आपल्याला 3-3 इंच घ्यायचं आहे, बरोबर. आणि उभी लाईन करताना आपल्याला 3 इंच बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणी अशा म्हणतील की हे खाली वर खूप होतं आहे, तर हाताने आपण ॲडजस्ट करू शकतो. थोडंफार वर खाली झालं तर आपल्याला अंदाज येतोच, त्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करा. अगदी कट टू कट करायला गेला तर होईलच असं नाही, पण शक्यतो होतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक बाजू तयार करून झालेली आहे, दुसरी बाजू त्याच पद्धतीने करायची आहे. ती करताना आपल्याला जे पेज आहे ते या पद्धतीने सरकवून घ्यायचं आहे आणि मध्याच्या बाजूला 2 mm आणि या मध्याच्या बाजूला 2 mm असं पॉईंट करून घ्यायचं आहे. मगाशी ज्या पद्धतीचं मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं आहे 3 आणि 2.5चं, त्याच पद्धतीने ह्यासुद्धा बाजू क्लिअर करून घ्यायची आहे. तर आपलं स्वस्तिक इथे बघा तयार झालेलं आहे. मध्ये जे आपण सर्कल करतो ते आपल्याला त्याला सूट होईल या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता त्याच्यासाठी मेजरमेंट घ्यायची काही गरज नाही, आपल्याला अंदाज येतोच. जर खूप मोठं असेल तर मग 1 इंच वगैरे आपल्याला किंवा अर्धा इंच या पद्धतीने मेजरमेंट घेऊन तुम्ही करू शकता. नंतर मधला जो पोर्शन आहे तो सेम आलेला आहे का हे एकदा चेक करायचं, कारण दिसताना आपल्याला सेम जरी दिसली तरी वुलन वगैरे लावली की वर खाली आपल्याला रांगोळी झाल्यासारखी दिसते, त्यामुळे सेम आहे का ते एकदा या पद्धतीने चेक करून बघायचं. आता पुढे मी एक फक्त तोंडी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे, ते तुम्ही लिहून घ्या आणि हे स्वस्तिक काढल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडे हे एक स्वस्तिक आहे, तर याच्यावर लिहिलेलं सुद्धा आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. तरी मी तोंडी तुम्हाला सांगते. पानाचा मध्य काढायचा, तिथून 1-1 इंच आपल्याला 4 डॉट करून घ्यायचे आहेत. हे 4 डॉट करून झाल्यानंतर आपल्याला इथून मार्जिन कसं घ्यायचं आहे बघा. ही जी रेष आहे ही 3 इंचाची काढायची, या डॉटपासून ही 2 इंचाची काढायची. ओके. त्याचबरोबर इकडे 2 इंचाची काढायची आणि या बाजूला 3 इंचाची काढायची, म्हणजे क्रॉस आपल्याला सेम काढायचे आहेत. ओके. त्याचबरोबर आता हे पूर्ण कंप्लीट करून घेऊया. इथून आपल्याला 3 इंचाचा रेषा काढायची आहे आणि इथून 2 इंचाची काढायची आहे. इथून आपल्याला जो पॉईंट काढायचा आहे तो साधारण 5 इंचाचा घ्यायचा आहे. त्याचबरोबर हा जो मोठा आहे तो 6 इंचाचा येणार आहे आणि या पद्धतीने कर्व करून आपल्याला तो जोडायचा आहे. इकडच्या बाजूला तसंच करायचं आहे. इथे 2 इंच घ्यायचं आहे आणि इथे 3 इंच घ्यायचं आहे
खालची बाजू जी मोठी बाजू आहे ती 6 इंचाची घ्यायची आहे आणि इकडची बाजू जी आहे ती 5 इंचाची घ्यायची आहे. आता ती घेताना आपल्याला सरळ घ्यायची नाही आहे, ओके. आपल्याला थोडी कर्व शेपमध्ये घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही जोडायची आहे. त्याचबरोबर वरची बाजू आडवी रेषा 3 इंचाची घ्यायची आहे. इथं कर्व करायचा थोडासा आणि इथून घेताना 2 इंचाची घ्यायची आहे. इकडे वरती 5 इंच, इकडे 6 इंच आणि हा कर्व जोडून घ्यायचा आहे. या चारही बाजू झाल्यानंतर आता मी मागाशी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर रांगोळी मोठी असेल, तुम्हाला सेम सर्कल करता येत नसतील, तर 1-1 इंचाचा गोल आपल्याला काढायचा आहे. तर तो आपण कर्कटकने सुद्धा काढू शकतो किंवा आपल्याकडे छोटं टोपण असेल बाटलीचं तर त्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो. तर हे सर्कल काढल्यानंतर आपल्याला ही गोल किंवा चौकोनी आकारामध्ये रांगोळी जर बनवायची असेल तर हे खूप उपयोगी पडतं. म्हणजे जेव्हा आपण चौरंगावरची वगैरे करतो तर चौरंग बऱ्याच जणांचा मोठा असतो, तर मोठ्या चौरंगासाठी मोठी रांगोळी तयार करायची असेल तर हा स्वस्तिक खूप छान दिसतो त्याच्यामध्ये. आणि कलर कॉम्बिनेशन तर तुम्हाला माहिती आहे, रेड येलोमध्ये करा, सर्कल आपल्या ह्या बाजूचा ग्रीन केला तरी चालेल शेडिंगसाठी. तर हे 3-4 कलर वापरले तर तुमची रांगोळी खूप छान दिसेल. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणखी एक सांगते, माझ्याकडे जो ताटावर चालेला आहे तो आपला 12 इंचाचा आहे, त्यामुळं हा जो स्वस्तिक आपण ड्रॉ केला होता तो थोडा मोठा वाटत होता, तर मी सिंपलमध्ये स्वस्तिक काढलेला आहे आणि त्याच्या बाजूने हे दिलेलं आहे. आता दिसताना खूप सिंपल दिसतंय, पण पूर्ण झाल्यानंतर आपले वुलन वगैरे लावायची चिटकवायची कशी हे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आधीच्या, तर ते मी दाखवत बसत नाही. तर हे आपल्याला आकर्षक पद्धतीने कसं करायचं आहे ना, त्याचा फोटो किंवा छोटासा व्हिडिओ मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.